श्री गणेशाय नमः. तर बघा, आज आम्ही बाहेर निघालो आहे फिरण्यासाठी. तर कुठं निघालो हे तुम्हाला कळणारच आहे, तर व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा. त्याआधी म्हटलं जाता जाता प्रतिज्ञाला भेटून जावं, तिलासुद्धा न्यावं, पण तिला काही कॉलेजमधून सुट्टी नव्हती. तर तिला भेटलं, तिच्यासाठी आंबे नेले होते ते तिला दिले. हे बघा, इथं बाहेरच येऊन थांबले. तिला फोन करून सांगितला होता की आम्ही यायला लागलो आहे म्हणून. त्यानंतर बघा, गाडीमध्ये आता चाललो आहे म्हटल्यानंतर पहिला खायला तर लागतंच, त्यासाठी पेरू घेतला. त्यानंतर इथं बघू शकता सकाळचे 9:30 वाजले होते, त्यामुळे सगळ्यांना आता नाश्ता करायची क्रेविंग झाली होती. मग सगळ्यांना हवी होती भजी वडापाव, पण इथं काही भजी वडापाव मिळालं नाही. तर इथं होते डोसे. तर डोसे म्हटलं चला डोसेच पार्सल घेऊया, पण गर्दी इतकी होती की मला त्यांनी जवळजवळ 15 ते 20 मिनटं तिथंच बसवून ठेवलं. त्यानंतर एक फायनली डोसे सगळ्यांना मिळाले. तर डोसे घेतले आणि खात खात आम्ही असं फिरत फिरत चाललो होतो. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, आम्ही निघालेलो आहोत पुण्याला. तर पुण्याला कशासाठी निघालेलो आहोत, तर पुण्याला आहे माझी धाकटी बहीण, तिच्याकडे सुद्धा जाणं होईल. आणि अहो म्हणाले, बरेच दिवस लांब कुठं असं फिरायला गेलोच नव्हतो, त्यामुळे तुम्ही देखील चला, तुमचं देखील फिरणं होईल म्हणून आम्ही सगळेच गेलो होतो. प्रतिज्ञाला पण चल म्हटलं, पण ती नाही म्हणाली, कारण तिच्या कॉलेजमधून तिला काही सुट्टी मिळणार नव्हती. तर बघा, बाहेरचा निसर्ग किती छान दिसत आहे, ढग किती छान आलेले आहे. तर अजून काही पाऊस पडत नाही. आमच्या गावाला तर वळवाचा एकसुद्धा पाऊस पडला नाही. अगदी थोडासा मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, 5 मिनटं तेवढंसं पडलं, सगळीकडे ओलं ओलं झालं आणि झालं. पाऊसच पडला नाही या पूर्ण मे आणि एप्रिल महिन्यामध्ये. तर आता बघू पावसाळ्याचा पाऊस कधी पडतोय. तर चला आता बघूया आम्ही काय काय एन्जॉय करणार आहोत. ओ बाबा तर आम्ही इथं आता जेवणासाठी थांबलेलो आहोत आणि मानस बाबांना विचारत होता की रिझॉर्ट बुक केला आहे काय म्हणून. तर बाबा म्हणत होते की आपण फुटपाथवर झोपायचं आहे. तर त्यांचं असं चेष्टा मस्ती चालू होती. तर इथं घेतलेलं आहे बघा थालीपीठ. तर हे हॉटेल थालीपीठ प्रसिद्ध होतं. त्याचनंतर इकडं रोटी आणि पनीरची भाजी देखील घेतलेली आहे. तर तिकडं समोर टेबल दिसतोय ना, तिथे एका मुलाला काहीतरी झालं होतं, म्हणजे फिट्ट आली होती, मोठाच मुलगा होता. सगळ्यांचं लक्ष तिकडंच होतं. त्यानंतर बघा, जेवून बाहेर आल्यानंतर इथं हा मुलगा असं काहीतरी ते रूम फ्रेशनर वगैरे असतं, ते गाडीत वगैरे ठेवायला किंवा आपल्या रूममध्ये वगैरे छान वासासाठी सुगंधितासाठी विकायला थांबला होता. पण खूप महाग सांगत होते, 500 रुपयाला, आणि त्यामध्ये असं कापूस होता आणि फक्त अगरबत्तींचाच वास येत होता, त्यामुळं मी ते घेतलं नाही. त्यानंतर बघा, आमचा पुन्हा प्रवास चालू झाला. त्यानंतर बघा, इथं आलेला आहे बोगदा. तर आमच्या इकडं बोगदाच म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात हे मला काही माहिती नाही, पण खूप छान असा नजारा आहे आतमध्ये. तर तुम्हाला दाखवते, लाईटिंग वगैरे इतकं छान दिसतं की अगदी मन प्रसन्न होऊन जातं. तर बघू शकता किती मस्त असा नजारा आहे. तर बघा, प्रवास करून खूप कंटाळा आला होता, त्यामुळे काही व्हिडिओ देखील शूट झालं नाही. तर आम्ही तिथं राहिलो होतो. तिथं बघू शकता फिश टँक किती छान आहे आणि किती कलरचे यामध्ये मासे आहेत. तर बघा, काल पोचल्यानंतर मी बाकीचं काहीच शूट केलं नव्हतं. तर आत्ता आम्ही परत यायला लागलो. तर परतीचा प्रवास आहे. तर हा व्हिडिओ फक्त तुम्हाला प्रवासाचाच असणार आहे. त्यानंतर बघा, जेव्हा मी परत येत होतो त्यावेळी अशी अचानक एक अशी घटना घडली की मला तर अंगावर असा खूप काटा आल्यासारखं झालं. मला खूप भीती वाटली. म्हणजे मुळातच मला जास्त भीतीच वाटते, कारण बाकीचे सगळ्यांना कोणाला इतकी भीती वाटली नाही, पण मला खूप भीती वाटत होती. पण मी फक्त स्वामींचा मनातल्या मनात जप करत होते आणि स्वामींनी त्या संकटातनं आम्हाला बाहेर काढलं. तर बघा, प्रॉब्लेम असा झाला होता, आम्ही जेव्हा निघालो त्यानंतर गाडीमध्ये एसीच चालू होत नव्हती. मग यांना काय वाटलं गॅस वगैरे संपला असेल म्हणून इतकं काय लक्ष दिलं नव्हतं. पण नंतर जे टेम्परेचर असतं इंजिनचं, त्याचा काटा एकदम हायवर दाखवायला लागला. त्यामुळे ह्यांनी अचानकच साईडला गाडी थांबवली आणि यांनी यांच्या मित्राला काय कोणाला तरी फोन केला
आणि त्यांना विचारलं की असं असं झालं आहे. मग त्यांनी सांगितलं की बोनेट उघडून जी कुलंटची पाईप असते त्यामध्ये थोडं थोडं पाणी ओतायला. मग थोडंसं पाणी ओतल्यानंतर त्यातनं एकदम असा धूर यायला लागला, असं ते पाणी उकळायला लागल्यासारखं वाटायला लागलं, इतकं असं धूर आणि असं गरम गरम वाफ यायला लागल्या. परत त्यांनी फोन करून विचारलं, मग त्यांनी काही नाही म्हटलं, ते वाफ यायची थांबली की पुन्हा पाणी होता. असं आम्ही पाणी ओतत होतं, जवळजवळ 4 बॉटल पाणी त्यामध्ये ओतलं तर वाफा येतच होत्या, कंटिन्यू वाफा येत होत्या. आणि ते ज्यावेळी ते बोनेट भरलं त्यावेळी पाणी असं उखळल्यासारखं समोर दिसत होतं, इतकी भीती वाटत होती गाडीजवळ जायला. त्यानंतर मग पाणी ओतून झाल्यानंतर ते पाईप भरल्यानंतर आम्ही तिथंच एक 5-10 मिनटं बसलो. त्यानंतर थोडंसं त्यातून वाफ यायची बंद झाली आणि मग आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आणि काय माहीत नाही, तो अचानकच हायवरचा काटा एकदम डायरेक्ट असा कूलवर गेला. मग पुन्हा एकदा स्वामी समर्थांना नमस्कार केला आणि तुम्हीच पावला असं म्हणून मग पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. तर असं काहीतरी झालं तर मला खूप भीती वाटते, एकदम माझे हार्टबीट असं एकदम वाढल्यासारखे होतात. पण हे ओरडतात असं कुठल्याही गोष्टीला असं घाबरतेस म्हणून मी यांना काही सांगत नाही. पण खरंच स्वामी समर्थ पावलेच, मला खूप वेळा स्वामी समर्थ पावलेत. तुम्हाला मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेनच स्वामी समर्थांची माझ्यावर काय काय कृपा झाली ती. पण पुन्हा एकदा या प्रसंगातून स्वामींनी आम्हाला सुखरूप ठेवलं. त्यानंतर बघा मुलांना भूक लागली होती, तर इथं पुन्हा आम्ही मिसळ वगैरे काहीतरी खाण्यासाठी थांबलो होतो. तर इथं मिसळची थाळी घेतली होती, मिसळ स्पेशल थाळी होती. त्यानंतर बघा अंधार पडतच आला होता, पण आहोंनी काही मिसळ खाल्ली नव्हती. त्यामुळे ते 10च्या दरम्यान इस्लामपूरमध्ये एक अख्खा मसूर स्पेशल ढाबा आहे, तिथे थांबणार होते जेवणासाठी. त्यांना खूप आवडतो अख्खा मसूर. तर बघू आम्ही पण खाल्लो तर खाऊ, भूक लागली तर, कारण आत्ताच नुकता मिसळ खाल्ला आहे आणि 1-2 तासातच तो ढाबा देखील येईल. तर बघूया, मुलं खाल्ली तर खातील, नाही तर नाही. तर बघा हा रात्रीचा प्रवास देखील खूपच सुंदर असं वातावरण आहे आणि नजारा देखील बघू शकता किती छान दिसत आहे. तर बघा आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी संध्याकाळी तर जायला खूपच वेळ झाला होता, त्यामुळे हॉटेलची रूम वगैरे बुक करूपर्यंतच खूप वेळ झालेला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचं काम पण केलं. मी माझ्या बहिणीकडं पण जाऊन आले, पण तिथलं काही व्हिडिओ शूट करणं मला झालं नाही, कारण गडबडीत आपण जेव्हा जातो त्यावेळी बोलायचं किती, व्हिडिओ किती शूट करायचं असं होतं. हा निवांत असं गेलं तर मग व्हिडिओ वगैरे शूटिंग करणं ते सगळं होतं. पण ह्यावेळी खूपच गडबड झाली. पण प्रवास मात्र खूपच छान झाला. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांचं काम पण केलं, बहिणीला पण भेटलो आणि आम्हाला देखील लाँग ड्राईव्ह केल्याची अगदी अशी मजा आली. तर इथे बघू शकता एक पांढरी अशी मोठीच्या मोठी साईबाबांची मूर्ती आहे. ती मी मगापासून शूट करायला लागले लांबूनच, पण व्यवस्थित काही कॅमेरामध्ये येत नाही, कारण सगळीकडे लाईटिंग असल्यामुळे ते एकदम असं पुसट दिसत होती. पण खूप छान अशी मोठीच्या मोठी मूर्ती होती साईबाबांची. तर बघा आमच्यासोबत प्रतिज्ञा जरी असती तर आणखीन मजा आली असती. ती नव्हती, आम्ही तिला खूप मिस केलं सगळ्यांनी आणि खूप मजा आली प्रवासात. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि भोवतालचा सगळा व्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.